Hello everyone, welcome to RMS Tutorials. In today's lecture, we are going to see the remaining part of unit number 1, which is over here. Our unit number 1 is on Introduction to Database System. In the previous lecture, we have seen what are the database concepts such as data, database, database management system, and what is the difference between file system and DBMS system. Okay, we have also seen the applications and features of DBMS. In this lecture, we are going to see the three concepts which are data abstraction, data independence, and database schema. Okay, let's go to our PPT without wasting any time. Yes, let's start. So first topic is data abstraction. Okay, all these three topics like data abstraction, database schema, and data independence are similar. Only the major part or the major statement which is there between all these three concepts which make it different is data abstraction hides the data. Okay, it hides certain kind of data, details or records of the particular database. Okay, the concept of hiding the complexity of the data and represent data abstraction is the process of hiding complex, irrelevant implementation details while exposing only the essential features of the data. It simplifies the system design, reduce the complexity and makes software easier. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं डेटा ॲब्स्ट्रॅक्शन मध्ये की आपला जो डेटा आहे तो फक्त जेवढे इसेन्शियल फीचर्स आहेत तेवढंच दाखवलं जातं, तेवढंच एक्सपोज केलं जातं आणि बाकीचे जे काही कॉम्प्लेक्स किंवा काही इरिलेव्हंट डिटेल्स असतील ते हाईड केलं जातं. त्याच्याने काय होतं, कॉम्प्लेक्सिटी कमी होते, सिस्टमची डिझाईन मोस्ट सिम्प्लिफायली ते युजरला कळते आणि सॉफ्टवेअरला इझी टू मेंटेन आणि सिक्युअर फील होतं. राईट, त्याच्यामध्ये 3 लेवल्स आहेत, फिजिकल लेवल, लॉजिकल लेवल अँड व्ह्यू लेवल. फिजिकल लेवलमध्ये आपला जो रॉ डेटा आहे तो फीचर्ड होतो. ओके, आपला जो रॉ डेटा आहे तो फीचर्ड होतो आणि त्याच्यानंतर आपण काय करतो त्याच्यामध्ये लॉजिकल लेवलमध्ये ओनली द रेलिव्हंट डेटा इज बीन ॲब्स्ट्रॅक्ट अँड द व्ह्यू लेवल इज जो काय रेलिव्हंट डेटा आहे तो आपण शेअर करतो किंवा व्ह्यू करतो आपण युजरला. ओके, मग व्ह्यू लेवलमध्ये नंबर ऑफ व्ह्युअर्स किंवा युजर्स आपल्याला तिथे प्रेझेंट असतात. Okay, the data independence concept is similar to the data abstraction, but the major statement which make it different is की याच्यामध्ये काय करतो आपण जी ॲबिलिटी आहे टू मॉडिफाय, म्हणजे एका लेवलमध्ये जे आर्किटेक्चर आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला एका लेवलमध्ये जर आपल्याला काही चेंजेस करायचे असतील, मॉडिफिकेशन करायचं असेल विदाउट अफेक्टिंग द अदर 2 लेवल्स, तर ते आपण करू शकतो डेटा इंडिपेंडन्समध्ये. ते इंडिपेंडेंटली वर्क करतं. ओके, ॲज हिअर द डेफिनेशन सेज इज द कॅपॅसिटी टू चेंज द स्कीमा ॲट 1 लेवल ऑफ डेटाबेस सिस्टम विदाउट हॅव्हिंग टू चेंज द स्कीमा ॲट द नेक्स्ट हायर लेवल. Okay, the data independence in a database management system is the ability to modify the database at one level without affecting the schema at the higher level. म्हणजे ह्याच्यामध्ये हे जे तुम्हाला लेवल्स दिसत आहेत ह्याच्यामध्ये काय आहे, इंटरनल स्कीमा, कन्सेप्च्युअल स्कीमा अँड व्ह्यू स्कीमा. ह्याच्यामध्ये आपल्याला ॲज कम्पेअर्ड टू डेटा ॲब्स्ट्रॅक्शन सेमच डायग्राम आहे, फक्त इथे स्कीमाज दिलेल्या आहेत. ओके, आणि ह्या स्कीमामध्ये काय होतं, डेटाबेस जो आहे इथला हा डेटाबेस फेच होतो इंटरनल स्कीमामध्ये. जर ह्या 3 लेवल्समध्ये जर मी कुठल्याही एका लेवलमध्ये जर मॉडिफिकेशन करत असेल तर ते बाकीचे जे अदर लेवल्स जे आहेत त्याला तो मॉडिफाय बिलकुल होऊ देणार नाही. That is the main thing which we can do over here. Like the data organization in the database, then in internal level it will collect all that thing. If we modify between these 3 levels, then it will not affect the other levels and the viewer can see all the modified data. Okay, so this is data independence. Okay, as you can see over here ह्याच्यामध्ये फक्त डेटा इंडिपेंडन्स आपण दाखवलेला आहे. मग ते n नंबर ऑफ युजर तिथं असू शकतात. ठीक आहे, नेक्स्ट आहे डेटाबेस स्कीमा. आता पहिला आपण काय बघितलं, डेटा ॲब्स्ट्रॅक्शन बघितलं ज्याच्यामध्ये आपण हाईड करतो
ठीक आहे. फक्त इसेन्शियल गोष्टी आपण दाखवतो, डेटाच्या डिटेल्स आपण शो करतो व्ह्युअर लेवलला. त्याच्यानंतर इंडिपेंडन्समध्ये आपण काय करतो की आपण तिघांपैकी कुठल्याही लेवलमध्ये मॉडिफिकेशन करू शकतो, लेवलमध्ये मॉडिफिकेशन करू शकतो, पण बाकीच्या 2 लेवल्सला ते दिसणार नाही किंवा ते अफेक्ट करणार नाही. त्याच्यानंतर थर्ड आहे डेटाबेस स्कीमा. मग ह्याच्यामध्ये काय, इट इज अ ब्ल्यू प्रिंट ऑर इट इज अ स्ट्रक्चर डिझाईन दॅट डिफाईन्स हाऊ द डेटा इज ऑर्गनाइज. ते फक्त एक स्ट्रक्चर दाखवतं, एक ब्ल्यू प्रिंट दाखवतं की डेटा कसं ऑर्गनाईज केलेलं आहे, कुठल्या फॉर्मॅटमध्ये ऑर्गनाईज केलेलं आहे. ओके, त्या डेटाबेसला ते दाखवण्याचा प्रयत्न करतं. इट डेडिकेट्स द रूल्स, constraints, data types and logical relationships governing the database objects without containing any actual data. म्हणजे त्याच्यामध्ये ॲक्च्युअल डेटा काहीच नसतो, त्याच्यामध्ये फक्त काय रूल्स यूज केलेत, कुठले डेटा टाईप्स आपण दाखवतोय किंवा घेतोय, त्याच्यानंतर लॉजिकल रिलेशन्स काय दाखवतोय, हे जे आहे, हे जे सगळ्या गोष्टी आहेत ते आहेत आपल्या डेटाबेस स्कीमा. इट इज ओनली अ स्ट्रक्चरल डिझाईन, इट इज ओनली अ ब्ल्यू प्रिंट. ओके, दॅट इज नोन ॲज डेटाबेस स्कीमा. आता ह्याची पण 3 लेवल्स आहेत, डायग्राम पण सेमच आहे ह्याची. लेवल फिजिकल लेवल, लॉजिकल लेवल अँड व्ह्यू लेवल. फिजिकल इज अन इंटरनल लेवल, त्याच्यामध्ये ॲक्च्युअल डेटा कुठल्या फॉर्मॅटमध्ये स्टोर्ड आहे, म्हणजे फिजिकल फॉर्मॅटमध्ये स्टोर्ड आहे का फाईलमध्ये स्टोर्ड आहे हे दाखवलं जातं. लॉजिकलमध्ये ते कुठलं स्ट्रक्चर्ड यूज केलं जातं, लॉजिकल स्ट्रक्चर, मग कुठला टेबल यूज केलं जातं आहे, कुठलं एंटिटी ॲट्रिब्यूट यूज केल्या जात आहेत, मग कसं आपलं जे ॲडमिनिस्ट्रेटर आहे ते कसं मॅनेज करते, सगळ्या लॉजिकल गोष्टी त्या लॉजिकल स्कीमामध्ये असतं. त्यानंतर थर्ड आहे व्ह्यू, विच इज अन एक्सटर्नल लेवल, विच इज अन युजर लेवल, म्हणजे युजरनी ते पाहावं, त्या लेवल थ्रू पाहावं, त्यासाठी ते व्ह्यू लेवल आहे. त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन्स आणि युजर्स हे कम्युनिकेट करू शकतात. मग काही इररिलेव्हंट गोष्टी त्या आपण हाईड करू शकतो, सिम्प्लिफाय करून आपण आपला डेटाबेस दाखवू शकतो, त्याच्यामध्ये आपण सिक्युरिटी प्रोव्हाइड करू शकतो. हे सगळं आलं तुमच्या व्ह्यू लेवलमध्ये. ठीक आहे, हे जे कीवर्ड्स आहेत हे कीवर्ड्स तुम्ही समजून घ्या की हे कीवर्ड्स तुम्हाला पुढे उपयोगाला ठरतील. वेन एव्हर यू विल राईट युअर आन्सर, यू विल गो थ्रू these keywords. Okay, here are the some key components of a schema. What we see, आपण काय बघतो, काय ब्ल्यू प्रिंटमध्ये आपण टाकतो. पहिलं तर टेबल, त्या टेबलचं नाव काय आहे किंवा ते कसं रिप्रेझेंट केलंय, ते फील्ड्स, मग आपण कुठले कुठले कॉलम्स घेतलेले आहेत, लाईक रोल नंबर, नेम, वॉट एव्हर. आता इथे एक्झाम्पल आपण घेतले ईमेल, बर्थ डेट अँड ऑल, राईट. त्याच्यानंतर आपण डेटा टाईप, लाईक त्याच्यासाठी मग आपण त्या फील्डसाठी कुठले, त्या ॲट्रिब्यूटसाठी आपण कुठले डेटा टाईप घेतलेत, इंट, वॅरकॅर 2, त्यानंतर नंबर अँड एक्सेट्रा. मग कीज कुठले घेतलेले आहेत, प्रायमरी की ऑर फॉरेन की. ओके, हे सगळ्या गोष्टी आपण युनिट नंबर 2 मध्ये पण बघणार आहोत आणि आपण प्रॅक्टिकल नंबर 2 मध्ये पण ER डायग्रामच्या वेळेस आपण हे बघणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर आहे आपण कॉन्स्ट्रेंट बघणार आहोत. कॉन्स्ट्रेंट म्हणजे काय की नल व्हॅल्यूज ठेवलेत का युनिक व्हॅल्यूज ठेवलेत त्यात, हे सगळे काय झाले तुमचे की कंपोनेंट्स ऑफ अ स्कीमा. आपण जेव्हा मागच्या प्रॅक्टिकलमध्ये आपण टेबल क्रिएट केला होता, टेबल क्रिएट केल्यावर आपल्याला एक ब्ल्यू प्रिंट दाखवली होती त्यांनी. दॅट ब्ल्यू प्रिंट इज नथिंग बट डेटाबेस स्कीमा. Schema is nothing but it shows the data types, the attributes, the table name in it. Okay, as such, like this. In the physical schema over here, it only collects the data. In the logical level, it just assigns the blueprint pattern, like what are the attributes and what are those things. And then in view level we can show or display. ओके, सो हे मोस्टली तिन्ही कन्सेप्टचे डायग्राम सेम आहेत, फक्त त्याचे अर्थ, मिनिंग वेगवेगळे आहेत, त्याचा रोल वेगवेगळा आहे आपल्या डेटाबेस कन्सेप्टमध्ये. ठीक आहे, तर हे डेटा ॲब्स्ट्रॅक्शन होतं, डेटा इंडिपेंडन्स होतं आणि आपलं डेटा स्कीमा होतं. पुढचे जे पॉईंट्स आहेत ते आपण नंतर कव्हर करू. ओके, आपण शुअरली ते नंतर कव्हर करणार आहोत. Okay, in the further lecture we will see chord rules and overall structure of DBMS. Okay, so this was the contents of today's lecture. If you like this video, do share, like, comment and forward to your other colleagues too. Okay, thank you everyone.